शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये कसं छान आंबट खावंसं वाटतं. आता छान नवीन कैऱ्या पण येत आहेत. तर आज आपण कैरीपासून कैरीचा मेथांबा बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, अशा या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कमी आंबट असतात, कलमी कैऱ्या. ते 4 कैऱ्या घेतले मी. 1 वाटी गूळ, लाल तिखट, हळद, जिरं, मोहरी, हे थोडे मेथ्या आणि हिंग. चला तर मग आता आपण मेथांबा बनवूया. आता आपण अगोदर काय करायचं, ही कैरी ना आपण ही थोडंसं पुढचं कापून किसून आपण त्याचं साल काढून घेऊ. हा थोडासा भाग आहे ना, हा काढून घ्यायचा आपण. आणि आता आपण हे किसून घेऊ, वरचा साल काढून घेऊ आपण. अशा प्रकारे आपण या 4 कैऱ्यांचे असे साल आपण काढून घेऊ. हे बघा, आता आपण याचं साल काढून घेतलं. आता आपण त्याचे पीस करूया. अजून काही पक्की बाटी तयार नाही झालेली, उलट ही अशीच चांगली आपल्याला मेथांबा करायला. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापू शकता. यातले आठळी काढून घ्यायची आपण. ह्या आकारामध्ये मी कापून घेते. आता अशा प्रकारे आपण याचे सगळे 4 कैऱ्यांचे अशा प्रकारे पीस बनवून घेऊ. आता आपण करून घेऊ. अशा प्रकारे आपण पीस करून घेऊ. लांबोळे पण कापू शकता तुम्ही, असे लांबही कापू शकता, पण मी अशा प्रकारेच कापून घेतले. हे बघा, आता आपण अशा प्रकारे अशा फोडी करून घेतल्या. चला तर मग आता आपण मेथांबा बनवूया. तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. हे बघा, आता आपलं तेल तापले. आता आपण मोहरी टाकून घेऊ. गॅस कमी करायचा आहे. नंतर जिरं टाकून घेऊ. आता कैरीचा मेथांबा आहे, तर मग आपण मेथी दाणे टाकून घेऊ. काय कडू वगैरे लागत नाही, नाही तर तुम्ही म्हणाल मेथीने कडू होईल. अजिबात कडू नाही लागत. आता आपण या कैरीच्या फोडी टाकून घेऊ. थोडासा साईडला हिंग टाकून घेऊ. हिंगामुळे छान आहे त्याचं. कैरीच्या फोडी टाकून घेऊ. आता छान आपण परतवून घेऊ. या कैरीला तोतापुरी कैरी पण म्हटलं जातं. काही भागात तोतापुरी कैरी म्हणतात, तर काही भागामध्ये कलमी कैरी म्हणतात. पण ही जास्त आंबट नसते आणि याला गूळ पण कमी लागतो आणि चवीला छान लागतं याचा मेथांबा, आणि चांगली भरीव पण असते. असं छान परतवून घ्यायचं. आता आपण त्यात लाल तिखट टाकून घेऊ. आंबट, तिखट, गोड असा आपल्याला मेथांबा बनवायचा आहे. हळद, छान परतवून आपण आता
5 मिनटं झाकण ठेवू त्याच्यावर. थोडीशी आपण वाफेवर वाफवून घेऊ ती. आता आपण 5 मिनटं झाकण ठेवून अशी वाफवून घेऊ. चला आता आपण बघूया. 5 मिनिटांनी आपण परत असं छान परतवून घ्यायचं. आता आपण शिजण्यापुरतं थोडंसं आपण पाणी घालू. गूळ टाकल्यानंतर ती घट्ट होते ना, म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे त्यातला रस, गोड रस पण छान लागतो आणि कैरी पण छान शिजेल. आपण इथे अर्धा ग्लास पाणी टाकले, कारण ती थंड झाल्यानंतर गुळामुळे ती एकदम घट्ट होते, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं, अर्धा ग्लास. आता परत आपण वाफवून घेऊ 2-3 मिनटं. परत झाकण ठेवते. येथे आपल्याला जास्त पण शिजवायचं नाही, असं हाफ हे झालं पाहिजे, जास्त गाळ करायचा नाही आपल्याला. आता आपण मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. चांगला आता मीठ मिक्स करून घेऊ. अगदी काही भाजी नसेल तरी तुम्ही याच्याबरोबर पोळी पण खाऊ शकता, आणि लहान मुलांना जर द्यायचं असेल तर मग तिखट जरा कमी घालायचं. लहान मुलांना तर खूप आवडेल हा सार, तर खूप आवडणार. गोड सार होतो छान, आंबट तिखट गोड. आता आपण गूळ पण घालून घेऊ. असा बारीक चिरून घ्यायचा गूळ. आम्ही एक वाटी घेतलेला आहे 4 कैऱ्यांना. गार झाल्यानंतर खूप घट्ट, आता आपल्याला असं वाटतंय पातळ आहे, पण ते थंड झालं ना की एकदम घट्ट होऊन जातं, म्हणून आपण इथे शिजण्यापुरता पाणी टाकलेलं. आणि जास्त नाही शिजवायची, अशी इतपतच शिजवायची कैरी. आता फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे, मग झालं आपलं कैरीचा मेथांबा. आणि हे तुम्ही अगदी महिनाभर सुद्धा टिकतं. हे काचेच्या बाटलीमध्ये, गार झाल्यानंतर काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं, काही होत नाही त्याला, महिनाभर टिकतं. अगदी महिनाभर काय एवढं छान होतं ते की ते लगेच खाऊन जातात. 1 महिना पण टिकू देत नाही घरात, इतकं चवीला खूप छान लागतं. आता आपण हे गूळ वितळेपर्यंत आपण अजून आता हे 5 मिनटं छान असं झाकण ठेवून परत आता आपण असं शिजवून घेऊ. हे बघा, आपलं 5 ते 7 मिनटामध्ये तयार झालं आपलं कैरीचा मेथांबा. आता आपण थोडंसं यात सैंधव नमक घालू, कारण याच्याने चव छान लागते. आणि असंही मी मीठ थोडं कमीच घातलेलं आहे, असलं तर टाकायचं. माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते थोडंसं सैंधव नमक. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. बघा, एवढं शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही. बघा किती घट्ट होतं बघा, म्हणून आपण पाणी टाकलेलं. जर आपण पाणी नसतं टाकलं ना तर एकदमच ते सुक्क झालं असतं एकदम, म्हणून आपण गूळ घातल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. चवीला तर खूप छान अप्रतिम लागतं. अगदी जेवताना अगदी तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे. तोंडाला चव पण येते, भरपूर सी जीवनसत्व आहे कैरीमध्ये. एक काय तुम्ही 2 पोळ्या खाणार. आता उन्हाळ्याचं जेवण कमी जातं ना, हे जरा असं थोडंसं आंबट तिखट गोड असलं की जेवणही छान जातं, आणि आपल्याला सी जीवनसत्व पण मिळतं यातून. आता आपण हे सर्व करून घेऊ. हे बघा, आपली कैरी पण छान शिजलेली आहे, एकदम पण जास्त नाही शिजवायची. हे बघा, 2 भाग होतात, म्हणजे अशी एवढी इतपतच शिजवायची. छान शिजली कैरी पण आपली. हे बघा, आपला तयार झाला झटपट कैरीचा मेथांबा. हा अगदी तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवलं 2 ते 3 आठवडे छान राहतं, अजिबात खराब होत नाही. एवढं छान लागतं ते की 2-3 आठवडे का आपण लगेच ते 1 आठवड्यातच संपून जाईल, इतकं छान लागतं चवीला. आणि याच्यामुळे जेवण पण छान जातं, आपलं सी जीवनसत्व पण आपल्याला मिळतं. आंबट तिखट गोड असा मेथांबा अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.